जगात वास करणारी चैतन्य शक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला वंदन करतो. माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या मंडळीची चरणस्पर्श करतो आणि सामुदायिक प्रार्थनेवर 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो. खरं पाहता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान या विषयावर खूपसं लिहिलेलं आहे. ग्रामविद्येत त्याचा उल्लेखही आपल्याला दिसतो. सूर्योदयाला जे होते ते ध्यान आणि सूर्यास्ताला होते ती प्रार्थना. कोणत्याही देवाची असेल किंवा कोणत्याही धर्माची असेल, जेव्हा आपण सूर्याला आपला सुरुवात काय करतो, सूर्य निघायच्या अगोदर किंवा सूर्य उदयाच्या वेळी ते ध्यान असते आणि सायंकाळी आपण प्रार्थना करतो. ध्यानमध्ये काय करतो, आपण फक्त देवाचे नाव घेतो आणि त्यांच्याशी आपलं नातं जोडण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यावेळी सर्व शांतता असते, देव शांत असते आणि सायंकाळी आहे तर प्रार्थना असते. प्रार्थना म्हणजे देवाला काहीतरी मागणे. दिवसभरात म्हणजे आपण जे काही कृत्य केलं, चांगलं केलं वाईट केलं, जे काही केलं, जे चांगलं केलं त्याकरता देवाचा आपण अभिनंदन करतो, स्मरण करतो आणि वाईट केलं तर आपल्या हातून जे काही चुका कळत न चुका झाल्या असतील त्या माफ कराव्यात म्हणून देवाचे आपण स्मरण करतो. हे झाले एक बाजू. दुसरी बाजू जर आपण बघितलं तर जसं व्यक्तीने 3 प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या फार मौल्यवान आहेत आणि त्या आपण आपल्या जीवनात फार जपून वापरायला पाहिजे असं म्हणतात. पहिली गोष्ट जी आहे जल. जल म्हणजे वायू, आपलं पाणी. पाणी वापरून बघा. पाणी आपल्याला निसर्गाशिवाय दुसऱ्या ठिकाणी तयार करता येत नाही, म्हणून पाणी जपून वापरा. पैसा दुसरी गोष्ट. पैसा जर आपल्या हातात असेल तेव्हापर्यंतच तो आपला आहे. एक वेळ आपल्या हातातून पैसा गेला तरी तो काय आपल्याला दुसऱ्यांदा कमावता येत नाही, म्हणून पैसा जपून वापरा, जल जपून वापरा आणि तोंडातली वाचा. एक वेळ शब्द सुटला म्हणजे तो आपल्याला परत येता येत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वेळोवेळी तेच सांगितलं आहे. त्यांनी भजनात सुद्धा केलं आहे, संगती करावी सदा सज्जनाची, सावधी नसावी कधी दोजनाची. म्हणून संगत करताना आणि पंगत करताना व्यक्ती ओळखा, असं त्यांनी आपल्याला इशारा दिलेला आहे एका प्रकारे. कारण ज्याची पंगत जमली त्याचं सगळं संसार जमलं, संगत जमली तर त्यांचे सगळं संसार जमलं. जेव्हा आपण एखादी मुलगी द्यायच्या वेळी तेव्हा काय बघतो आपण, मुलाच्या घरदार तर आपण बघतो, पण त्या मुलाची कुणाशी संगत आहे, त्याच्याही संगत आहे, तो व्यक्ती कसा आहे त्यावरून आपण त्या मुलाचा अंदाज बांधतो या कशा प्रकारचा आहे. नुसतं घरदार पाहून आणि धनसंपत्ती पाहून काही फायदा नाही. कारण घरदार आहे, जर मुलगा चांगला असेल तर एका घरचे 2 घर बांधतो आणि जर मुलाचं व्यसन जर वाईट असतील तर जे आहे तेही निघून जाते. म्हणून संगत महत्वाची. आणि पंगत म्हणजे अन्न. जसं अन्न, जशी अन्न तसं धन्न नाही का. म्हणून वाणी हे जपून वापरा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वेळोवेळी